सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी BA MS स्त्रीरोग तज्ञ यांचे शुक्रवार 5/7/2024 रोजी दुपारी 1 वाजता दुःखद अकस्मात निधन झाले। डॉक्टर जयश्री लिंगे गवळी यांचा जन्म 20 जानेवारी 1985 रोजी अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे झाला। KG ते 10वी पर्यंत शिक्षण शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल धवलनगर अकलूज येथे झालं। 11वी 12वी सायन्स साईडनं सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे झालं। BA MS वैद्यकीय शिक्षण विजापूर येथील BDL कॉलेजमध्ये झाले। नंतर 2009-10 युनिक हॉस्पिटल सोलापूर येथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस केली। 9 डिसेंबर 2010 रोजी त्यांचं लग्न डॉक्टर प्रशांत केराप्पा कवळी पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्याबरोबर झाले। दोघांनी पेनूरमधील सावतामाळी शॉपिंग सेंटरमधील एका गाळ्यामध्ये वैद्यकीय सेवेचं काम चालू केलं। तसेच तेथे चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर स्वतःचे पेनूरमध्ये 6 गुंठे जागेत पंढरपूर रोड सुसज्ज असं बांधकाम करून श्री साईकृपा हॉस्पिटल नावानं सेवा चालू केली। त्यामध्ये डिलिव्हरी, महिलांचे रोग, एक्स-रे, सोनोग्राफी, लहान मोठी ऑपरेशनची सेवा देत होते। डॉक्टर जयश्रीने बेळगाव जिल्ह्यातील बेलहुंगल कॉलेजमधून लग्नानंतर MS ची डिग्री संपादन केली। त्यांचे पती प्रशांत गवळी यांचे कोडोली कोल्हापूर येथे BA MS झाले होते। त्यांनीही लग्नानंतर MD मेडिसिनची डिग्री कर्नाटकातून मिळवली। दोघांच्या सहकार्याने चांगली वैद्यकीय सेवा सोलापूर पंढरपूर शहरापेक्षा 40 ते 50% कमी दरानं देत होते। डॉक्टर जयश्रीची सेवा 24 तास चालू होती, त्यामुळे त्यांचं नाव पेनूर आणि आसपासच्या 20 ते 25 गावात प्रसिद्ध झाले होते। डॉक्टर जयश्री गवळी हिचा स्वभाव प्रेमळ, मनमिळाऊ आणि सेवाभावी होता। त्यांना महाराष्ट्रामध्ये मेडिकल प्रवेश मिळाला नाही तरी तिने डॉक्टर बनण्याची जिद्द सोडली नाही। कर्नाटकमध्ये प्रवेश मिळवून कन्नड भाषेतील अभ्यासक्रम समजून घेऊन मेडिकलचे पेपर इंग्लिशमध्ये देऊन डॉक्टर BA MS ही पदवी जिद्दीनं मिळवली। जिद्द, चिकाटी, अहोरात्र परिश्रम करण्याची सचोटी वाखाणण्यात होती। डॉक्टर जयश्री यांना स्वयंपाकातील निरनिराळे 150 पदार्थ बनविण्याची कला हस्तगत होती। त्या सुगरण होत्या। कोणताही काम करण्यास लाजत नसत, नकार देत नव्हत्या। कामगार आला नाही तरी त्याचे सर्व काम झाड, लोट, धुणी, भांडी, स्वयंपाक स्वयंस्फूर्तीने आनंदानं करत होत्या। त्यांना भाषण करणं, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं, कार्यक्रमाचं नियोजन करणं, कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये हुरहुन्नरी भाग घेणं इत्यादी गोष्टीची आवड होती। डॉक्टर जयश्री गवळी यांची पेनूरमधील 14 वर्षाची वैद्यकीय अविरत सेवा इतरांना आदर्श घ्यावा अशी होती। आदर्शाच्या डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी यांचा 5 जुलै 2024 रोजी दुपारी 1 वाजता लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूरमध्ये आकस्मिक देहांत झाला। ज्या आवडत्या सर्वांना त्याची आवडत्या निर्मिकांना या ईश्वर नीतीस इलाज नाही। त्यांच्या पश्चात 2 मुली, सई वय 12 वर्ष 7वीत, सिद्धी वय 11 वर्ष 6वीत, एक मुलगा साई सिनियर KG शिकत आहेत। पती डॉक्टर प्रशांत केराप्पा गवळी वय 40, सासरे डॉक्टर KT गवळी वय 75 वर्ष, सासू सौ निर्गुणा केराप्पा गवळी वय 68 असा परिवार आहे। जयश्री गवळी ह्या लिंगे परिवारातील पहिल्या डॉक्टर होत्या। डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी यांच्या अचानक निधनानं पेनूर पंचक्रोशीतील सर्व जनता हळहळ व्यक्त करत होती। त्यांचे पार्थिव पंढरपूरहून रात्री 10 वाजता आले तरी सुद्धा अंत्ययात्रेस हजारो नागरिक, महिला, लहान थोर, गावातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। गोरख गवळी गुरुजी आणि सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी श्रद्धांजलीचं भाषण करून अभिवादन केलं। सर्वांनी 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली। आदर्श डॉक्टर सौ जयश्री प्रशांत गवळी BA MS स्त्रीरोग तज्ञ यांना भावपूर्ण श्रद्धांजली। तिसरा रक्षा सावरण्याचा विधी पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील स्मशानभूमीत रविवारी 7 जुलै रोजी 6:30 वाजता आहे। 10व्याचा विधी मुंडेवाडी तालुका पंढरपूर येथे रविवारी 14 जुलै रोजी सकाळी 7 वाजता। 11व्याचा विधी पेनूर येथे स्वगृही सोमवारी 15 जुलै रोजी। शोकाकुल गवळी लिंगे परिवार।